उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून महायुतीच्या नेत्यांकडून हल्लाबोल सुरूच आहे। सातत्याने त्यांच्या दौऱ्यावरून टीका केली जाते। दरम्यान ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून आमदार शहाजी बापू पाटील यांनी देखील टीकास्त्र सोडलंय। तर उद्धव ठाकरे दिल्लीला कुणाचे पाय धरायला गेले असा सवाल प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केलाय। आता उद्धव साहेब काय भांडी घासाय गेलते, सोनिया गांधी घरी मोलकरणी नव्हती ती तुम्ही गेलाय तिथं। अजिबात असलं बोलू नये, उद्धव साहेबांनी बोलू नये, आम्ही बोलणार नाही। तुम्ही बंद करा, आम्ही बंद करतो। तुम्ही गेले 2 वर्ष म्हणतायत दिल्लीला बूट चाटाय गेले, दिल्लीला असे गेले। आज राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचा विकास करण्यासाठी अनेक ठिकाणच्या योजना अशा असतात की दिल्लीचाच पैसा लागतो। हे दिल्लीचं लागून चालन करतात। हे दिल्लीला कशासाठी जातात? आता हे तर मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, वरती आपलं सरकार आहे, हे तर जातीलच। पण आता कालही उद्धव ठाकरे 2 दिवस मुंबईला गेले होते, सत्तार साहेब हो दिल्लीला गेले होते। कशाचं लागून चालन करायला गेले होते? कोणाचे पाय धरायला गेले होते? केवळ सत्तेच्या मोहासाठी की उद्या मुख्यमंत्री म्हणून माझा चेहरा पुढे यावा म्हणून काँग्रेसच्या चिल्लर लोकांच्या भेटी ते घेत बसले।